लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये 16 मे रोजी प्रचंड मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। आरक्षणात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, एससी संघर्ष समितीचा सरकारला इशारा। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात न्यायमूर्ती अनंत बदर समिती स्थापन करून कार्यवाही सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून विरोधाचे सूर उमटत आहेत। याच अनुषंगाने एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या आंदोलनामध्ये विविध अनुसूचित जातींच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे। मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि प्रधान सचिव यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे। संघर्ष समितीने आपल्या भूमिकेत स्पष्टपणे म्हटले आहे की महाराष्ट्रात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची कोणतीही गरज नाही। राज्यातील 59 पैकी 58 अनुसूचित जातींनी अशा प्रकारची मागणी केलेली नसल्याचा दावा समितीने केला आहे। तसेच उपवर्गीकरणासाठी आवश्यक असलेला अनुभवाधारित डेटा शासनाकडे उपलब्ध नसून आगामी जनगणनेपूर्वी अचूक लोकसंख्येची माहिती नसताना कोणताही निर्णय घेणे अयोग्य ठरेल, असे समितीचे म्हणणे आहे। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत संघर्ष, सामाजिक तणाव आणि विघटन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। एखाद्या समाजाचा विकास कमी झाला असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना, महामंडळ, शैक्षणिक सुविधा आणि विशेष उपाययोजना राबवणे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे संघर्ष समितीने नमूद केले आहे। आरक्षण हा संविधानिक हक्क असून त्यामध्ये फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न समाजहिताच्या विरोधात आहे। अनुसूचित जातींचे सामाजिक व राजकीय ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी हा लढा असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे। दरम्यान सर्व सामाजिक संघटना, युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी राजन शिंदे, संतोष पगारे, राजरत्न पाल पाटील, मिलिंद हाटे, राहुल जगताप, लक्ष्मीबाई ताठे, कांताराम जाधव, एकनाथ मोरे, अरुण दोंदे, अंकल डोळस, अर्जुन पगारे, प्रकाश पगारे, अनिल कांगुर्डे, सनी रोपडे, अनिल आठवले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही तातडीची पत्रकार परिषद घेतली व येत्या 16 मे रोजी कलेक्टर कचेरी येथे समितीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शालिमार येथून कलेक्टर कचेरीपर्यंत आम्ही जाऊन कलेक्टर कचेरीच्या गेटवर आम्ही तीव्र स्वरूपाचं निदर्शने आंदोलन करणार आहोत। त्याचप्रमाणे अनंत बदर समिती जी सरकारने स्थापन केलेली आहे ती बदर समिती रद्द करावी व जो उपवर्गीकरण विरोधी जो घाट घातलेला आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो। धन्यवाद। एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 16 मे रोजी जिल्हाधिकारी इथं निदर्शनं करण्यात येणार आहे। इथं कोणत्याही प्रकारचं आंदोलन नाही आहे, मोर्चा नाही आहे, निदर्शने करणार आहे। तर सर्व जाती धर्मातल्या बांधवांनी, मित्र परिवारांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने 16 मे रोजी बाबासाहेब आंबेडकर शालिमार पुतळ्या इथे सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं। आता सर बोलले का मातंग समाज हा आमचा लहान भाऊच आहे, आम्ही त्यांना लहान भाऊच मानतो आणि सोशल मीडियावर बाबासाहेबांविषयी काही अपशब्द बोलल्या जातात, हे आंबेडकरी समाज कधी बी सहन करणार नाही। हा उद्रेक महाराष्ट्रात नाही त्या भारतात होईल। ह्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तर देणारच आहे, तसंच आम्ही नाशिकचे आपले CP साहेब, कनिक साहेब यांची बी आम्ही भेट घेणार आहोत, त्यांना बी आम्ही निवेदन देणार। गरज पडल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बी आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन देणार आहोत आणि सर्व समाज बांधवांनी 16 मे रोजी सर्वांनी नाशिक शालिमार येथे
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळपाशी सर्वांनी उपस्थित राहावे, हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो, आवाहन करतो. जय भीम, जय संविधान. वेळेवर उपस्थित रहा असं सांग. भीम ऐसी रोशनी है जिसने उजाला ही उजाला कर दिया, जो हमें अंधेरे में रखना चाहते थे उनका मुख काला ही काला हो गया. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पगारे सर, आमची समाजाची बुलंद तोप अर्जुन नाना पगारे, आमचे अनिलभाई गांगुर्डे व इतर आमच्या बहिणी, आमच्या ताटेताई, मी सर्व दलित समाजाच्या युवकांना विनंती करतो का अभी नाही तो कभी नाही. कारण वेळ फार याची आलेली, तर मी सर्वांना विनंती करतो का 16 तारखेला प्रत्येकाने आपल्या समाजासाठी, दलित समाजासाठी मी सर्वांना विनंती करतो की 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून तर आपल्या कोर्ट कचेरीच्या समोर आपले मोठे आंदोलन आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहावा. जय भीम. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करीत आज SC आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आजची ही भव्य अशी पत्रकार परिषद होत आहे. आणि या पत्रकार परिषदेसाठी या संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व नेते उपस्थित आहेत. यामध्ये प्रामुख्यानं आमच्या समितीचे निमंत्रक अनिलभाई गांगुर्डे, कार्याध्यक्ष सनीबाई रोकडे, त्याचबरोबर महिला आघाडीच्या नेत्या आमच्या लक्ष्मीताई ताठे, युवकांचं खंबीर असं स्थान आणि युवकांचं नेतृत्व माननीय अर्जुन नाना पगारे, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आयुष्यमान माजी न्यायमूर्ती अनिलजी वैद्य साहेब, डॉक्टर प्रवीणजी गांगुर्डे, त्याचबरोबर आमच्या समितीचे उपाध्यक्ष अरुण शेठ दोंदे, आमचे मार्गदर्शक मोरे सर, एकनाथ मोरे सर, पत्रकार सुरेशजी गांगुर्डे, त्याचबरोबर अंकल डोळस, त्याचबरोबर कामगार नेते ॲडव्होकेट राजेंद्र शिंदे साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले संजय पगारे आणि सर्व खिल्लारे साहेब, तेलोरे, त्याचबरोबर आमचे समितीचे कैलासजी तेलोरे साहेब, हे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये बदर समितीचा अहवाल आला, परंतु तो अजूनही या शासनानं प्रकाशित केलेला नाही. त्याचबरोबर आमच्या या समितीचं जे खऱ्या अर्थानं ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या म्हणजे 16 तारखेला या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, प्रधान सचिव यांना आम्ही देणार आहोत. आणि हे सर्व देत असताना ज्याही काही बाबी आहेत शासकीय स्तरावरील, आणि हे वर्गीकरण जे शासनानं होऊ घातलेलं आहे, आमचं असं म्हणणं आहे, समितीचं असं म्हणणं आहे की हे तात्काळ रद्द झालं पाहिजे. जर रद्द झालं नाही तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून याचा जबाब या महाराष्ट्र सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज इथे जेही काही सर्व आम्ही पदाधिकारी आहोत, हे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये, जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. रात्रंदिवसाच्या बैठका आमच्या समितीच्या होत आहेत आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील सर्व आंबेडकरवादी संघटनांना मी आव्हान करतो की 16 तारखेला या निदर्शने कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो. त्याचबरोबर या निदर्शने कार्यक्रमाला आणि या उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या बाबतीमध्ये
आम्ही चर्मकार संघाशी आम्ही बोलतो आहोत. चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. माजी आमदार बबन घोलप आणि त्यांचे सरचिटणीस गोतिसे साहेब, दत्तात्रेय गोतिसे यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा कळवलेला आहे. खाटीक समाजाचे नेते लक्ष्मण मंडाले यांनी सुद्धा आपला या उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीला पाठिंबा आहे आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते या बैठकीला, या निदर्शने कार्यक्रमाला येणार आहेत. मातंग समाजाचे नेते गुबरान शिंदे हे सुद्धा या निदर्शने कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे. फक्त आमचं एकच सांगणं आहे, मातंग समाज आमचा लहाना भाऊ आहे आणि हा लहाना भाऊ असताना आज जे काही सोशल मीडियावर जे ट्रोलिंग चालू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याजोगं जे वक्तव्य आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह असं वक्तव्य काही तथाकथित लोक, मी तर म्हणेल हे सर्व लोक RSS आणि भाजपचे दलाल आहेत आणि या दलालांनी कमीत कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तरी टीका करू नये. अन्यथा आम्हाला सुद्धा तशा पद्धतीचं खालच्या दर्जाचं बोलता येतं, खालच्या पद्धतीनं आम्हाला टीका करता येते आणि बाबासाहेबांचा भीमसैनिक जर खवळला तर मात्र याद राखा की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आमच्यावर कोणी टीका केली आम्ही समजू शकतो, पण बाबासाहेब आंबेडकरांवर जर कोणी टीका केली तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा समाज सहन करणार नाही, हे मी या पत्रकार परिषदेमध्ये निक्षून सांगतो. आणि 16 तारखेच्या कार्यक्रमासाठी आमचे युवा नेते, आंबेडकरी समाजाचं युवक नेतृत्व आयुष्मान अर्जुन नाना पगारे यांनी आपण या समाजाला आव्हान करावं असं मी त्यांना सांगतो आणि त्यांनी बोलावं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.